शिंदे समितीनं शिवले त्याचे आत्तापर्यंत 35 ते 30,000 कुणबी प्रमाणपत्र दिले. का दिले कमी याचं उत्तर मला माहीत नाही आहे. म्हणून मी आता पुण्याच्या आयुक्त साहेबांना सुद्धा बोललो आणि तुम्ही इथलची कोल्हापूरची माहिती घेतली का? किती कुणबी नोंदी सापडल्या, किती प्रमाणपत्र दिली, कितीच्या व्हॅलिडिटी दिल्या. आता मला वाटतं त्या बहुतेक आत्ताच बदलल्या, नवीन आले तर वाटतं पहिले असते तर त्यांना बरीचशी माहिती होती. त्यांनी सांगितलं आजच्या आज आता माहिती घेतो, कारण ती 1,40,000 नोंदी सापडल्या. त्याचे जरी कुणबी प्रमाणपत्र दिले तरी जवळपास 2.25 लाख मराठा समाज नुसता कोल्हापूर जिल्ह्यातला आरक्षणात जाऊ शकतो. हे उपसमितीनं विशेष करून विखे पाटील साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही जे वारंवार तुमच्याशी भांडतोय ना, याचं तुम्हाला कळतच नाही आमचं म्हणणं नेमकं काय. आम्ही जे सांगतो की 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा. तुम्ही नोंदी सापडल्यात आणि त्या तुमच्या घरात नेऊन ठेवल्यात का? त्या गोरगरिबाच्या लेकराच्या भविष्याच्या कामाला आल्या पाहिजेत. कारण ह्या ज्या वेदना आहेत, ही जी तळमळ आहे मराठा समाजाची, त्याच्या नोंदी असून जर तुम्ही देणार नसला तर मग तुम्ही उपसमिती चालवताय, देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही राज्य चालवताय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आमची तळतळ कशा आहे. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या. इथं आल्याच्या नंतर मला माहीत झालं की 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्यात. काय करताय राव तुम्ही? तुम्ही जर 1 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांचं कधीच काही सापडलं नाही त्यांना आरक्षण पण देऊन बसला. आणि आमच्या 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात जर एकट्या सापडतात आणि त्याचं जर तुम्ही प्रमाणपत्र देत नाही, किती मोठा अन्याय मराठा समाजावर. कारण याच्या 1,40,000 जर म्हणलं, याच्या घरात 5च धरा तुम्ही, तरी 4 लाखाच्या पेक्षाही जास्त कुणबी प्रमाणपत्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना मिळू शकते. हे माझी विनंती आहे विखे पाटील साहेबाला पण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा. या ज्या नोंदी राज्यभरातल्या सापडल्या आणि आजच्या दिवसापुरतं कोल्हापूरच्या 1,40,000 ज्या नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र 8 दिवसाच्या आत द्यायचे बरं का. 8 दिवसाच्या आत ते प्रमाणपत्र द्यायचे, कारण नोंदी सापडलेल्या आहेत. ते अजिबात तुम्ही गापेडून पाठीमागं ठेवायचं नाही. परत म्हणू नका मी काय बोलायला लागलो. हो, हे गोष्ट खरी की सरकारनं दिलंय म्हणून आम्ही तुमचं कौतुक पण केलंय, करणार सुद्धा आहे. आम्ही दुटप्पी भूमिकेत वागणारे नाही आहेत आणि मी तर अजिबातच नाही. कारण दिलं म्हणल्यावर दिलंच म्हणलं पाहिजे, हे संस्कार आमच्यावरती आहेत. आम्ही तुमची स्तुती करतोय की तुम्ही खूप काही गोष्टी दिल्यात, आताही तुम्ही खूप काही निर्णय घेताय, त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतोय. पण असं व्हायला नको की पुन्हा रोष आणि चीड निर्माण होईल. असं सरकारने वागू नये. 1,40,000 नोंदी जर कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या तर 8 दिवसात त्याचं प्रमाणपत्रच पाहिजे. स्तुतीच करणार पुन्हा आम्ही तुमची इथंच प्रेस घेऊन करणार. तुम्ही असं सगळ्या जिल्ह्यात शोधा, प्रत्येक जिल्ह्यात किती सापडल्यात, किती प्रमाणपत्र द्यायचे राहिले, देऊन टाका. सगळ्या लेकरांचं कल्याण होईल ना. आज या कोल्हापूरच्या नगरीतून मी तुम्हाला आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात नोंदी सापडल्यात त्या तातडीने त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपसमिती विखे पाटलांनी हातात घ्यावं, ही माझी तुम्हाला विनंती. याच्यानंतर विनंती करणार नाही. तुम्ही मराठ्यांकडून पाठ फुटून घ्यावी, एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही ते घेताल. आणि कोल्हापूरचं गॅजेट घेण्यासाठी तुम्ही शिंदे समितीला सांगा किंवा शिंदे समितीला पाठवा. इथला दस्तावेज सगळा स्वीकारून कोल्हापूरचीही गॅजेटची मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी तातडीनं करण्यात आली पाहिजे. 8 दिवसाची